खामगाव शहरातील उद्योजक बिपिन सेठ यांनी लोकसहभागातून कोरोना लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। या लॅबकरिता उद्योजक बिपिन सेठ यांनी 25 लाख रुपये दिले आहे। बुलढाणा जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब सुरू व्हावी याकरिता तपासणी मशीन खरेदीसाठी आमदार निधी देऊन त्यासंबंधीचे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले आहे। याला 1 महिना झाला, मात्र मशीन खरेदी करण्यात आली नाही आणि अजूनही 10 ते 15 दिवस ही मशीन उपलब्ध होण्याची शक्यता नाही, असे आमदार आकाश पुणकर यांनी सांगितले। तसेच जिल्हाधिकारी कोरोनाबाबत गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। पालकमंत्र्यांनी जिल्हा मुख्यालयी कोरोना लॅब सुरू करण्याची घोषणा केली, मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाकडून हालचाली झालेल्या नाहीत। लॅबकरिता पालकमंत्री तसेच आमदार निधी द्यायला तयार आहेत, परंतु जिल्हाधिकारी यासाठी उत्सुक दिसत नाही, असेही ते यावेळी म्हणाले। जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे जिल्ह्यातील कोविड-19 सेंटरमध्ये रुग्णांना सुविधा मिळत नाही। रुग्णांना अंगावर घ्यायला चादरी नाहीत, अंघोळीची चांगली सोय नाही, जेवणही चांगले मिळत नाही, अशी दुरावस्था झालेली आहे। तसेच कचरा वेळेवर उचलला जात नाही। हा कचरा उघड्यावर आल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, मात्र याकडे जिल्हाधिकारी लक्ष देत नाही, असेही आमदार यावेळी बोलले। खामगावकरांचं आणि विशेषतः खामगावकर म्हणजे बिपिन सेठजी गांधी प्रसिद्ध उद्योजक यांचं सोबतच दिशा संस्थेचे संचालक स्वप्नील गावंडे यांचं, आपल्या दवाखान्याचे डॉक्टर निलेश टापरे या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करणार आहे की या लॅबसाठी लागणारे जे काही मशिनरी होत्या, ज्या सुविधा होत्या त्या आदरणीय बिपिन सेठजी गांधी यांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्या। सोबतच जे अप्रुव्हलसाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबीची पूर्तता करायची होती त्यासाठी स्वप्नील गावंडे आणि डॉक्टर टापरे यांनी सतत पाठपुरावा केला आणि आम्ही ICMR आणि एम्सचे अप्रुव्हल घेऊन एक सुसज्ज लॅब खामगाव येथे सुरू करतो। ही लॅब उद्यापर्यंत सुरू होऊन जाईल आणि या जिल्ह्याच्या सेवेमध्ये एक मोठी भर आज आपल्या लोकसहभागाच्या माध्यमातून पडत आहे। आणि सोबतच मी जिल्हा प्रशासनाला सुद्धा विनंती करणार आहे की आपण घोषणा करणे आणि खुर्च्या तोडणे यापेक्षा काम केलं पाहिजे। RT-PCR लॅबची घोषणा पालकमंत्र्यांनी केली, त्याच्यावर 10 दिवस झाले, अजून कोणत्याही प्रकारची पावलं उचलली गेली नाही, त्याची प्रशासकीय मान्यता सुद्धा अजून आलेली नाही। सोबतच जी माझ्या आमदार निधीची लॅबची मशिनरी आहे ती सुद्धा अजून आलेली नाही। त्यामुळे आपण जीवाशी खेळणं लोकांच्या बंद केलं पाहिजे। कोविड सेंटरची जी परिस्थिती आज वाईट झालेली आहे त्याचा निधी आजही जिल्ह्याच्या ठिकाणी अखर्चित पडलेला आहे, पण जिल्हा प्रशासनाद्वारे अजूनही कोणते पावलं उचलले जात नाही। या समितीचे अध्यक्ष कलेक्टर मॅडम आहेत, त्यांची मी अभिनंदनही केलं होतं, पण अभिनंदन केल्यानंतरही अजून काही दिसत नाही। त्यामुळे आम्ही या शासन आणि प्रशासनाचा निषेध करतो आणि आता तरी त्यांनी जागं व्हावं, लोकांच्या जीवाशी खेळणं बंद करावं। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।